नमस्कार. जन अदालत संस्थेच्या वतीनं आजच्या ऑनलाईन लेक्चर सीरीजमध्ये जे वकील बंधू भगिनी जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं स्वागत. त्याच पद्धतीनं आजच्या लेक्चरचे प्रमुख वक्ते डॉक्टर ॲडव्होकेट उदय वारुंजीकर सर यांचंही संस्थेच्या वतीनं मी स्वागत करतोय. तर आजच्या प्रमुख वक्त्यांचं परिचय करून देण्यासाठी मी ॲडव्होकेट नेहा दिघे यांना विनंती करतो की त्यांनी कमीत कमी शब्दामध्ये सरांचा परिचय करून द्यावा अशी विनंती आहे. ॲडव्होकेट नेहा दिघे मॅडम. नमस्कार, मी ॲडव्होकेट नेहा दिघे. जन अदालत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेत आज आपल्याला ॲडव्होकेट डॉक्टर उदयप्रकाश वारुंजीकर सर हे वक्ते म्हणून लाभले आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. सरांचे शालेय शिक्षण अहिल्यानगर येथे झालेलं असून त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील ILS विधी महाविद्यालयात पूर्ण केलेलं आहे. पुणे विद्यापीठातून सरांनी PCNDT या विषयात PhD मिळवलेली आहे. ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य आहेत. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवामध्ये पूर्वी उपाध्यक्ष असताना सरांनी अनेक कॉन्फरन्सचे नियोजन केलं आणि वकिलांच्या हिताचे निर्णय घेतले. सर महाराष्ट्र कन्झ्युमर कोर्ट ॲडव्होकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयात सर गेली 30 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत. सरांनी अनेक वृत्तपत्रांमधून वर्तमानपत्रांमधून विविध विषयांवर विपुल लेखन केलेलं आहे. ते आपल्याला आज अपॉर्च्युनिटीज अंडर कमर्शियल कोर्ट ऍक्ट या विषयावर लेक्चर देणार आहेत. जन अदालतच्या टीमच्या वतीने मी सरांना विनंती करते की त्यांनी लेक्चरला सुरुवात करावी. वेल, नमस्कार. सगळ्यात प्रथम आपल्या सगळ्यांचं अभिनंदन की दिवाणी बाजूच्या वकिलांना सध्या सुट्टी असून सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येनं ऑनलाईन कार्यक्रमासाठी जमलेला आहात. फौजदारी बाजूला वकील करणारे जे वकील बांधव आणि भगिनी असतात त्यांच्याकरता आता न्यायालय हे चालूच असतं, पण दिवाणी बाजूचं तसं नाहीये हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की जर सुट्टीमध्ये जर कार्यक्रम असेल तर जरा थोडासा वेगळ्या विषयावरती वेगळ्या पद्धतीनं हा विषय मांडला पाहिजे. ज्यावेळेस जन अदालतच्या वतीनं ॲडव्होकेट सागर नेवसे यांनी चर्चा केली त्यावेळेस प्रश्न असा निघाला की कुठल्या विषयावरती सर तुम्ही बोलाल. मी त्यांना म्हटलं की अरे आपण जरा वेगळ्या पद्धतीनं बोललं पाहिजे, वेगळा विषय मांडला गेला पाहिजे. कारण जन अदालतचं काम करत असताना आपल्या सगळ्या लोकांचा चष्मा बदललेला आहे, आपली दृष्टी बदललेली आहे, आपलं क्षितिज विस्तारलेलं आहे. हे सगळं असताना सुद्धा आपल्यापैकी प्रत्येकाला जी लोक रोज भेटतात त्यांच्याकडच्या समस्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं कशा सोडवणं शक्य आहे याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे फार सोपं सांगायचं झालं तर पुण्यासारख्या शहरामध्ये सुमारे एक 10,000 12,000 वकील आहेत. त्या 12,000 वकिलांमधून जन अदालतच्या कार्यकर्त्यापर्यंत त्या सामान्य पक्षकारांना का यावं, त्याची जन अदालतच्या लोकांची का मदत मागावी, किंवा त्यांचा जो न्यायालयीन प्रकरण आहे ते जन अदालतकडच्या लोकांकडे का द्यावं, याचे जर उत्तर शोधायचे असेल तर आपल्या लक्षात येईल की आपला चष्मा बदलला पाहिजे. म्हणजे मग नवीन कायदा आला की नवीन कायद्यामध्ये काय सुसंधी आहेत याचा विचार करायला पाहिजे. मला जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे जन अदालतचे कार्यकर्ते हे पुणे शहर, पुणे जिल्हा, लगतचे काही जिल्हे या ठिकाणी हे सगळे विस्तारलेलं आहे. त्यामुळे मग साहजिकच जिल्हा न्यायालयामध्ये वकिली करणारे किंवा जे वकिली न करता जन अदालतचं काम करणारी जी मंडळी आहेत त्यांना या कायद्यामध्ये काय सुसंधी उपलब्ध होते हा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला गेला पाहिजे. त्यामुळं सगळ्यात प्रथमतः देवेंद्रचं अभिनंदन. ॲडव्होकेट नेहा दिघे यांनी कमीत कमी शब्दामध्ये परिचय करून मला जास्तीत जास्त वेळ उपलब्ध करून दिला म्हणून त्यांचे अभिनंदन.
आणि आपण सगळे आलेले आहात, त्याच्यामुळेच हा कार्यक्रम चालू आहे, म्हणून आपले अभिनंदन. खूप वेळा आपल्याकडे असं लक्षात येतं ना की आपल्याकडे येणाऱ्या पक्षकाराला आजकाल अर्धवट ज्ञान असतं किंवा अर्धवट माहिती असते. त्यामुळं त्याला हे समजून सांगणं आवश्यक असतं की बाबा रे, गुगल मावशी किंवा गुगल मामा मार्फत मिळालेली जी माहिती आहे ती माहिती म्हणजे ज्ञान नाही, तर ज्ञान हे वेगळं असतं. आणि म्हणून त्यांना सांगावं लागतं की जो अशा प्रकारचा पक्षकार आपल्याकडे येणार असतो की जो गुगल मावशी किंवा गुगल मामाकडून माहिती घेऊन आलेला असतो, त्याला थोडंफार का होईना पण या कमर्शियल कोर्ट बद्दल माहिती असण्याची शक्यता असू शकते. आणि म्हणून मग प्रश्न निर्माण होतो की यातल्या सुसंधी आपल्यासारख्या सगळ्या वकिलांसाठी काय आहेत, हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण कसं काय त्याचा संधीचा फायदा उचलणार. आणि म्हणून लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आर द शॉर्टकमिंग्स ऑफ आवर सिस्टीम. आपली दिवाणी बाजूची जी न्याय व्यवस्था आहे ती वेळखाऊ आहे, आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. ती खर्चिक आहे, हेही मान्य करावं लागेल. ती किचकट आहे, हेही आपल्याला मान्य करावं लागेल. या सगळ्याच्या बरोबरीनं दुर्दैवानं दिवाणी बाजूला दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या ही थोडीशी कमी व्हायला लागलेली आहे, हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. का बरं ही संख्या कमी होतीये? कारण असं आहे की लोकांना जो काही न्याय निवाडा मिळण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तेवढा वेळ थांबण्याची त्यांची तयारी नाहीये. का बरं नाहीये? कारण जर आपण गृहीत धरू की आपल्याला एखादा मनाई हुकुमाचा दावा करायचा असेल तर तो मनाई हुकूम नाही मिळाला तर त्या प्रकरणामधला इंटरेस्ट त्या पक्षकाराचा निघून जातो. तसंच समजा का वाटपाचा दावा करायचा म्हटला तर वाटपाच्या दाव्यामध्ये लागणारा वेळ आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये घडणारे जे काही मालमत्तेचं हस्तांतरण आहे हे सगळं बघितल्यानंतर साहजिकच जो वादी आहे त्याच्या मनामध्ये खूप प्रश्न उभे राहतात, ज्याची उत्तरं तो वेगवेगळ्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न करतो. परंतु हा वाटपाचा दावा किंवा मनाई हुकुमाचा दावा हे या कायद्यामध्ये नाहीये. या कायद्यामध्ये जर दावा बसवायचा असेल तर तो थोडासा वेगळ्या पद्धतीने बसवला गेला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या कायद्याचं जे ऑब्जेक्ट आणि रिझन आहे ऍज वेल ऍज प्रिअम्बल आहे ते मी वाचून दाखवणार आहे. प्रिअम्बल आणि ऑब्जेक्ट वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हा कायदा कशासाठी केला. या कायद्याचं जे प्रिअम्बल आहे ते असं आहे, an act to provide for the constitution of commercial court, commercial appellate court, commercial division and commercial appellate division in the high court for adjudication of commercial disputes of specified value and for matters connected. म्हणजे मला लक्षात आलं की स्पेसिफाईड व्हॅल्यू असणारे असे जे कमर्शियल डिस्प्यूट्स आहेत त्यांच्याकरता हा कायदा केला. मग आता प्रश्न निर्माण झाला की कमर्शियल डिस्प्यूट म्हणजे काय. आणि मग आपल्याकडे जो येणारा पक्षकार हा कदाचित मॉर्गेजच्या संदर्भातला आहे, हा पक्षकार कदाचित आपल्याकडं रिडम्पशन ऑफ मॉर्गेज किंवा फोरक्लोजर करता असू शकतो, हा कदाचित आपल्याकडं एखाद्या मालमत्तेचं इमूवेबल प्रॉपर्टीच्या देण्या घेण्याच्या संदर्भातला असू शकतो, हा कदाचित पार्टनरशिपच्या कायद्यामधला असू शकतो, हा कदाचित जॉईंट व्हेंचर मधला पक्षकार असू शकतो, हा कदाचित सेल ऑफ गुड्स मधला जो काय करार आहे त्याच्याबद्दलचा असू शकतो, हा कदाचित टेंडर बद्दलचा असू शकतो. आणि मग असे जे सगळे पक्षकार येतात या पक्षकारांच्या प्रकरणाच्या बाबत पहिली टेस्ट काय आहे, हा कमर्शियल डिस्प्यूट आहे का नाही. आणि जर कमर्शियल डिस्प्यूट जर माहिती असेल तर आपण त्याला दिवाणी दावा, स्पेशल दावा याच्या ऐवजी आपण त्याला या कमर्शियल सूट मध्ये कन्वर्ट करून इकडे आपण आणायचा प्रयत्न करू शकतो. आणि म्हणून मग या सगळ्याच्या बाबतीमध्ये कमर्शियल डिस्प्यूट मध्ये काय काय आहे
या निमित्तानं नवीन काय काय सुसंधी उपलब्ध आहेत ते जरा आपल्याला माहिती पाहिजे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी लिहून घ्यावं. सेक्शन 2(1) क हा कमर्शियल डिस्प्यूट म्हणजे काय याच्याबद्दल सांगतो आणि अनेक प्रकार त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि समथिंग इंटरेस्टिंग आपल्याकडे आठवत असेल तर पूर्वीपासून आपल्याकडं बाजारपेठेमधले जे काही व्यापारी मंडळी आहेत ते आपल्याकडे दावा करायला यायचे. ते जे दावे होते ज्याला आपण ट्रेडर्सचे दावे म्हणतो, मर्चंट्सचे दावे म्हणतो, हे जे काही ट्रेडर्स किंवा मर्चंटचे दावे आहेत हे या कायद्यामध्ये कमर्शियल डिस्प्यूट मधल्या व्याख्येमध्ये बसतात. म्हणजे मी ते काय शब्द आहेत वाचून दाखवतो म्हणजे आपल्याला क्षितिज कसं बदलतंय, रंग कसे बदलतायत, कुठला दरवाजा उघडतोय ते लक्षात येऊ शकतं. कमर्शियल डिस्प्यूट्स मीन्स अ डिस्प्यूट अरायझिंग आउट ऑफ 1. ordinary transaction of merchant, bankers, financiers and traders such as those relating to the mercantile document including enforcement and interpretation of such document. लक्षात आलं का? थोडस वेगळी नजर. काय आलं? तुमच्याकडे मर्चंटचा आपल्याकडे असणारा डॉक्युमेंट वरचा वाद, आपल्याकडचा बँकरचा, ट्रेडरचा किंवा फायनान्सरचा. फायनान्सरच्या बाबतीमध्ये म्हणाल तर आपल्याकडे दुसरी गोष्ट आपल्याकडे लक्षात येते की आपल्याकडे सावकारी बंदीच्या संदर्भातला नवीन कायदा आला. त्यामुळे सावकारकी आहे का नाही या संदर्भातलं रजिस्ट्रारकडे जाऊन तिकडं प्रकरण चालतं. तिकडं प्रकरण दाखल झालेलं असलं की त्याचा काउंटर ब्लास्ट फायनान्सर म्हणून तुम्हाला कमर्शियल डिस्प्यूट मध्ये नेणं शक्य असू शकतं. बँकेच्या संदर्भामध्ये आपल्याला डीआरटी माहिती आहे. डीआरटी मध्ये स्पेसिफाईड व्हॅल्यू काय, त्याच्यापेक्षा जर कमी रकमेचा दावा असेल तर तो कुठं न्यायचा, तो इथं नेणं शक्य असू शकतं. किंवा कितीतरी प्रकरणं बँकेच्या बाबतीतली अशी असतात की जी डीआरटीच्या दरवाज्यात उघडू शकत नाही तिकडचा, मग कुठं नेणार, मग त्याला इथं न्यावं लागू शकतं. म्हणजे मर्चंट आणि ट्रेडर्स यांचे महत्वाचे जे काही दावे आहेत हे तर दावे आपल्याला कमर्शियल डिस्प्यूट म्हणून या कायद्या अंतर्गत आणणं शक्य असू शकतं. याचा थोडासा विचार करायला पाहिजे. कारण जे पारंपरिक दावे आहेत, विशेष दावा, स्पेशल सिव्हिल सूट आहे किंवा रेग्युलर दावा आहे, त्याच्याऐवजी त्यांना इकडं आणलं तर त्याचा फायदाच फायदा आहे. त्यामुळे जो हिंदी चित्रपट श्री 420 नावाचा जो चित्रपट होता त्याच्यामधला डायलॉग आपल्या सगळ्यांसाठी मला आठवतोय. ज्या ज्या लोकांनी हा कार्यक्रम अटेंड केलेला आहे किंवा बघणार आहेत त्यांचा हा कार्यक्रम अटेंड केल्यानंतर आणि हा सगळा कार्यक्रम बघितल्यानंतर फायदाही फायदा आहे. कारण फार सोपं आहे की याच्यामधले अजून आपल्याकडं या जिल्हा पातळीवरती वकिली करणाऱ्या लोकांकरताचे वेगवेगळे जे दाव्यातले वेगवेगळे प्रकार येणार आहेत. तो कॅरेज ऑफ गुड्स म्हणजे माल एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्याचा जो काही करार आहे त्या संदर्भातले मधले दावे, त्याच्यात कितीतरी दावे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे मग कमर्शियल जे काही सामान पाठवलं जाते, गुड्स पाठवले त्याचे असते. एखाद्या माणसाची बदली झालेली आहे म्हणून सामान या गावावरून त्या गावाला पाठवायचंय, तोही दावा याच्यामध्ये येऊ शकतो. अशा प्रकारचे कॅरेज ऑफ गुड्सच्या संदर्भातले जे डिस्प्यूट्स आहेत ते सगळे या कायद्यामध्ये येऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं आजकाल तर निम्मा महाराष्ट्र म्हणजे ऑलमोस्ट जवळजवळ 45-47% महाराष्ट्र हा अर्ध नागरी झालेला आहे, म्हणजे सेमी अर्बन झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी जे काही बांधकामाचं जे कॉन्ट्रॅक्ट, ज्याला आपण कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणतो, कारण बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की बिल्डर स्वतः बांधत नाही. बिल्डर कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी देतो किंवा आपण आपलं स्वतःचं घर बांधायचं असेल किंवा आपली स्वतःची वास्तू बांधायची असेल तरी देखील आपण कॉन्ट्रॅक्टर नेमतो. तो बांधकाम करणारा कॉन्ट्रॅक्टर असतो. त्यावर त्याचे कन्स्ट्रक्शनची जी बांधकामाचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सगळे याच्यात येऊ शकतात. आपल्या हळूहळू लक्षात यायला लागलं असेल की दरवाजा किती उघडलेला आहे. म्हणजे हे दावे सगळे जे आपण सर्वसाधारणतः दिवाणी दाव्यात बसवायचं, रेग्युलर किंवा विशेष दाव्यामध्ये बसवायचा प्रयत्न करायचो, त्याच्याऐवजी आता तिसरा प्रकार झाला तो म्हणजे कमर्शियल डिस्प्यूट्स, कमर्शियल सूट.
याच्या बरोबरीने जे टेंडर आहेत, कन्स्ट्रक्शनची टेंडर, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये असे टेंडर भरणारा एक वर्ग असतो आणि यांना कायम वकिलांची गरज असते. मग हे सरकारी टेंडर असतील, खासगी टेंडर असतील, हे कन्स्ट्रक्शनच्या टेंडरमध्ये यू विल बी सरप्राईज, पार अगदी धरण बांधायचं आहे, रस्ता बांधायचा आहे, विमानतळाच्या बांधकामाचं आहे, बिल्डिंग बांधायचं आहे, या प्रकारचे ढिगाणं वेगवेगळे प्रकार येऊ शकतात. परंतु कन्स्ट्रक्शन आणि त्याचे कन्स्ट्रक्शनच्या संदर्भातले टेंडर, हे सगळे प्रकार या कमर्शियल डिस्प्यूट या व्याख्येमध्ये येतात. या सगळ्याच्या बरोबरीनं जर एखादी इमूवेबल प्रॉपर्टी आपण विकत घ्यायची आहे, जी फक्त ट्रेड आणि कॉमर्स करता वापरायची आहे, अशा प्रकारच्या इमूवेबल प्रॉपर्टीच्या संदर्भातला जो काही वाद आहे तो देखील या कायद्यामध्ये येतो. हळूहळू आपल्या लक्षात येईल की जे पारंपरिक दावे होते, मनाई हुकूम किंवा जे काही वाटप, हे जर सोडले तर बाकी सगळ्या दाव्यांना आपल्याला या कायद्यामध्ये बसवणं शक्य होऊ शकतं. जॉईंट व्हेंचर, ज्याचा उल्लेख मी केला, पार्टनरशिप अग्रीमेंट, ज्याचा मी उल्लेख आपल्या बरोबर केला, सेल ऑफ गुड्स, वस्तूचा विक्रीचा कायदा, सेल ऑफ गुड्स ऍक्ट आपण कॉलेजमध्ये शिकलेलं, त्यातला असू शकतो. या वरचे जे काही सगळे डिस्प्यूट्स आहेत याच्याबद्दलचे एजन्सी अग्रीमेंट, याच्याबद्दलचा असू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त अन्य भरपूर आहेत. पण आपल्या लक्षात आलं असेल तर मी उदाहरणादाखल, आपण सर्वजण जिल्हा पातळीवरती वकिली करतोय म्हटल्यानंतर सर्वसाधारणतः जिल्हा पातळीवरती ज्या संधी उपलब्ध आहेत त्याच्या संदर्भातला मी उल्लेख आपल्या समोर केला. मग याच्या व्यतिरिक्त असणारे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे किंवा एखाद्या विमानाच्या संदर्भातले किंवा अन्य प्रकारचे असे जे शिपच्या संदर्भातले जे काही वाद आहेत, ते वाद मी आपल्या समोर सांगितलेले नाही. कमीत कमी असे 10 वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळाले की जे पारंपरिक पद्धतीनं तिकडं दावा दाखल केला जाऊ शकतो, दिवाणी दावा, स्पेशल किंवा रेग्युलर म्हणून, त्याच्या ऐवजी तो विशेष या कायद्याअंतर्गत दावा आपल्याला दाखल करणं शक्य असू शकतं. याच्या 2 एक्सप्लेनेशन्स आहेत, स्पष्टीकरण. आणि त्यातलं एक स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे, वाचून दाखवतो. A commercial dispute shall not cease to be a commercial dispute merely because, हे पुढचं वाक्य महत्वाचं, it also involves action for recovery of immovable property. मालमत्ता मला परत द्या, म्हणजे आपण रिडम्पशनचा दावा करायचो किंवा रिकव्हरी ऑफ पोझेशनचा दावा करायचो, हे सगळे इथं बसू शकतात. और फॉर द रिअलायझेशन ऑफ द मनी, माझे पैसे दिले नाहीत, म्हणजे आपल्याला माहिती आहे की राईट्स ऑफ अनपेड सेलर, सेल ऑफ गुड्स ऍक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, अनपेड सेलरचे जे काही राईट्स आहेत त्याच्याकरताचा जो काही आपला दावा दाखल केला जाऊ शकतो तो इकडे येऊ शकतो. आणि ते एक्सप्रेशन काय, इट ऑल्सो इन्व्हॉल्व्स ऍक्शन फॉर रिकव्हरी ऑफ इमोवेबल प्रॉपर्टी और रिअलायझेशन ऑफ द मनीज आउट ऑफ इमोवेबल प्रॉपर्टी गिवन एज अ सिक्युरिटी or involves any other relief pertaining to the immovable property. माझी मालमत्ता परत द्या, माझे पैसे द्या, त्या इमूवेबल प्रॉपर्टीच्या संदर्भातल्या अन्य रिलीफच्या बरोबरीनं हा रिलीफ जर मागितला असेल तर तिकडे जाणार जो दावा आहे तो इथं आणणं शक्य असू शकतं. हे आपल्या लक्षात येईल की किती विस्तृत अशा प्रकारचा हा कायदा बनवला. आणि याच्यातला जो काही सरकारच्या ज्या काही आस्थापना आहेत किंवा सरकारची जी काही स्टॅट्युटरी अंडरटेकिंग्स आहेत त्या संदर्भातलं दुसरं एक्सप्रेशन, ए कमर्शियल डिस्प्यूट शॅल नॉट सीज टू बी अ कमर्शियल डिस्प्यूट मियरली बिकॉज वन ऑफ द कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज इज अ स्टेट or any of its agencies or instrumentalities or a private body carrying out public function. Private body carrying out public function म्हणजे मग BCCI, BCCIचा जजमेंट आठवतं का, त्याच्यामध्ये हा विषय आला. म्हणजे मग प्रायव्हेट बॉडी परफॉर्मिंग पब्लिक फंक्शन अशा प्रकारचं जर असेल तर ते या कायद्यामध्ये आपल्याला आणणं शक्य असू शकतं. मग आपल्यापैकी अनेक लोक म्हणतील का हे सगळे ठीक आहे,
यातून फायदा काय ते सांगा ना. आणि मग आपल्या लक्षात येतं की जे आपण मगाशी म्हटलं की जलद सुलभ स्वस्त न्याय असं जे आपल्याला पाहिलं होतं की आपल्या व्यवस्थेमधले जे अंगभूत दोष आहेत ते दूर करायचे असतील तर त्याला उपाय काय. ते यातला कायद्यामधला कलम 8 म्हणतो की तुम्हाला रिव्हिजन दाखल करता येणार नाही. म्हणजे काय, आजपर्यंत आपल्याला आठवत असेल तर 2002 सालामधली कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोडची दुरुस्ती व्हायच्या आधी सर्व जे काही आपले आदेश जे दाव्यामध्ये जे आपल्या विरुद्ध व्हायचे हुकुमनामा नाही ऑर्डर्स, त्या सर्व ऑर्डर्स आपण सिव्हिल प्रोसिजर कोड कलम 115 प्रमाणे सिव्हिल रिव्हिजन ऍप्लिकेशन मध्ये हायकोर्टात आणत होतो. तो जो सिव्हिल रिव्हिजन ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली, पण ती दुरुस्ती होऊन सुद्धा हा कलम 8 काय म्हणतो, हा कलम 8 असा म्हणतो की अशा प्रकारचं तुम्हाला सिव्हिल रिव्हिजन करता येणार नाही. वाक्य वाचून दाखवतो. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन एनी अदर लॉ फॉर द टाइमिंग इन फोर्स, no civil revision application or petition shall be entertained against an interlocutory order of the commercial court, including an order of issue of jurisdiction, and any such challenge subject to the provisions of section 13 shall be raised only in an appeal. हे लक्षात आलं का. सिव्हिल रिव्हिजन ऍप्लिकेशन बंद, पिटिशन म्हटल्यानंतर काय झालं, रिट पिटिशन ते पण बंद. मग आता प्रश्न निर्माण झाला की आपल्याला माहिती आहे की छोटे छोटे अर्ज जे आपण रिजेक्ट होतात, मे बी कंडोनेशन ऑफ डिले आहे, रिस्टोरेशन आहे, कदाचित वारसदार आणायचे आहेत, कदाचित रिकॉर्डिंग ऑफ द विटनेस आहे, हे जे सगळे जे आहेत हे सगळेच्या सगळे उच्च न्यायालयामध्ये जे आपण आणत होतो बंद. मग कुठं काय करायचं, अपिलाच्या बरोबरीने ते चॅलेंज करायचं अलॉंग विथ द फायनल जजमेंट अँड डिक्री. आपल्या लक्षात आलं असेल तर ही जी काही मधली जी काही प्रोसेस आहे सिव्हिल रिव्हिजन ऍप्लिकेशन, रिट पिटिशन, याला सगळ्याला कात्री. मग साहजिकच उच्च न्यायालयामधले वकील म्हणणार आहेत साहेब आमचं हक्काचं काम गेलं. पण हक्काचं जे काम होतं ते गेलं तरी देखील या सामान्य पक्षकाराला जर का जलद सुलभ स्वस्त न्याय मिळणार असेल तर त्याचा या यंत्रणेवरचा विश्वास वाढणार आहे ना. म्हणजे मग जी पेंडन्सीचा जो मूळ मुद्दा आहे की हे का पेंडन्ट राहतात, तर उच्च न्यायालयात प्रकरण चालू आहे म्हणून पेंडिंग आहे, सिव्हिल रिव्हिजन ऍप्लिकेशन आहे पेंडिंग आहे. हे सगळ्याच्या सगळं आता बंद झालं. या सगळ्याच्या बरोबरीने कलम 11 म्हणतं की देर इज अ बार. वाचून दाखवतो. Notwithstanding anything contained in this act, a commercial court or the commercial division shall not entertain or decide any suit, application, or proceeding relating to any commercial dispute in respect of which the jurisdiction of the civil court is either expressly or impliedly barred under any other law, etc., etc. म्हणजे मग कमर्शियल डिस्प्यूट जर असेल तर तुम्हाला तिकडच नेला पाहिजे, हे सुद्धा आलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे दुर्दैवानं हे माहिती नसणारे आपले अनेक बंधाव आणि भगिनी हे रेग्युलर दाव्यामध्ये ऑब्जेक्शन रेज करत नाही. आणि मग मुद्दा निर्माण झाला की यातला अपिलामध्ये काय काय परमिटेड आहे, तर कलम 13 बघा. कलम 13 मध्ये अपिलाचा स्कोप सुद्धा कमी करून टाकलाय. कलम 13 काय म्हणतो, एनी पर्सन अग्रीड बाय द जजमेंट और ऑर्डर ऑफ द कमर्शियल कोर्ट below the level of the district judge may appeal to the commercial appellate court within period of 60 days from the date of the judgment or order. या आपण जिल्हा पातळीमधले वकील आहात, त्यामुळं डिस्ट्रिक्ट जजच्या लेवलचा जे काय आहे त्या ठिकाणी कमर्शियल डिव्हिजन 60 दिवस वगैरे झाला. आणि मग दुसरा 1A आला, एनी पर्सन अग्रीड बाय द जजमेंट अँड ऑर्डर ऑफ कमर्शियल कोर्ट at the level of the district judge exercising ordinary civil jurisdiction or as the case may be, commercial division of the high court may appeal to the commercial appellate division of the high court within period of 60 days from the date of the judgment and or order. आणि मग त्याचा उच्च न्यायालयाकरता प्रोव्हिजो बघायला मिळतो. An appeal shall lie from such order passed by the commercial division or the commercial court that
are specifically enumerated under Order 43 of the Code of Civil Procedure or 37 of the Arbitration Act. हे सरसकट जे काही उच्च न्यायालयामध्ये अपील चालायचं ते चालणार नाही. जर उच्च न्यायालयातलं प्रकरण असेल कमर्शियल कोर्टाचं तर त्याचं जे अपील आहे ते फक्त ऑर्डर 43 मध्ये जे काही येत आहेत त्याच्याबद्दलच असू शकणार. म्हणजे परत त्याचा स्कोप लिमिटेड झाला. या सगळ्याच्या बरोबरीने यू विल बी सरप्राइज कलम 14 मध्ये याला 6 महिन्याचं टाइम लिमिट घालून दिलेलं आहे. अर्थात 6 महिन्यात दावा संपत नाही आपल्याला पण माहिती आहे, पण 6 महिन्याचं त्याला टाइम लावून लिमिट असल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला नक्की मिळू शकतो. या सगळ्याच्या बरोबरीनं कलम 16 म्हणतं की या कायद्यामध्ये आता अमेंडेड सीपीसी लागणार. त्यामुळे सीपीसीच्या ज्या जनरल प्रोव्हिजन्स आहेत त्या याला लागतील का अमेंडेड लागतील? तर अमेंडेड लागतील. आणि मग याच्यामध्ये यू विल बी सरप्राइज की याच्यात 2018 सालामध्ये म्हणजे अवघ्या 3 वर्षात कायद्यात दुरुस्ती करावी लागली. आणि ती दुरुस्ती करण्याचं जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन होतं ना ते मी वाचून दाखवणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की या कायद्याचं इम्पॅक्ट किती दूरवरचा 2018 म्हणजे अवघ्या 3 वर्षात त्याने विचार केला. आय विल रीड. कमर्शियल कोर्ट, कमर्शियल डिव्हिजन, कमर्शियल अपिलेट कोर्ट डिव्हिजन ऑफ द हायकोर्ट ऍक्ट 2015 was enacted for the constitution of the commercial court, commercial division and a commercial appellate division in the High Court for adjudication of the commercial dispute of a specified value and for matters connected therewith or incidental thereto. Next pariksha. The global economic environment has since become increasingly competitive, and to attract business at the international level, India needs to further improve its ranking in the World Bank Doing Business report, which inter alia considers the dispute resolution environment in the country as one of the parameters for doing a business. Further, the tremendous economic development has ensured in the enormous commercial activities in the country, including foreign direct investment, public-private partnership, etc., which has prompted initiating legislative measures for speedy settlement of the consumer disputes, widen the scope of the courts to deal with the commercial disputes and facilitate ease of doing business. Needless to say that early resolution of the commercial disputes of even lesser value creates positive image among the investor about strong and responsive Indian legal system. It is therefore proposed to amend the Commercial Court Act. बघितलं काय सांगितलं त्यांनी? आपण जे दावे करणार आहात या कायद्याअंतर्गत त्याचा किती दूरवरचा परिणाम आहे हे लक्षात येईल. ईज ऑफ डुईंग बिझनेसचं जे आंतरराष्ट्रीय रँकिंग असतं त्या रँकिंग मध्ये गेल्या काही वर्षभरामध्ये आपली वाढ होती. रूल ऑफ लॉ या नावाचा कायदा असतो, या नावाचं एक इंडेक्स असतो. तो रूल ऑफ लॉ इंडेक्स मध्ये देखील आपली सुधारणा झालेली आहे आपल्या रँकिंगची. हे सगळं का घडतंय? तर याच्यामधले जे काही छोटे छोटे डिस्प्यूट्स देखील रिझॉल्व्ह करण्याकरताच जे काही नवीन लेजिस्लेटिव्ह जे मेजर्स आणलेले आहेत ते फार महत्वाचं आहे. यू विल बी सरप्राइज की रूल ऑफ लॉचं जे इंडेक्सेशन आहे त्याच्यामध्ये मानांकनामध्ये भारतातला सिव्हिल डिस्प्यूट्स सेटल करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला जगभरातल्या 142 कायद्यांपैकी आपण 107व्या नंबरवरती आहोत. आपल्या समोर गुगल मावशी आहे, आपण गुगल मावशीला विचारा, त्याच्यामधलं आपल्या लक्षात येईल की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपलं रूल ऑफ लॉ इंडेक्स सुद्धा सुधारलेला आहे. आणि जर दिवाणी बाजू आणि फौजदारी बाजूचा जर का विचार केला तर फौजदारीमध्ये आपण थोडासा फटका खाल्लेला दिसतो, पण दिवाणी बाजूला मात्र आपण खूप चांगल्या अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपली परिस्थिती बघायला मिळते. आणि मग प्रश्न निर्माण झाला की आपल्याकडे जी स्पेसिफाईड व्हॅल्यू जी म्हणतोय ती काय आहे? तर ती स्पेसिफाईड व्हॅल्यू या कायद्यामधली म्हणजे 3 लाखाची झाली. मग आपल्याकडं आपण ज्या जिल्हा पातळीवरती वकिली करतोय त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की किती सोपं झालेलं आहे. म्हणजे जे पारंपरिक आपल्याकडचे जे दावे होते ते आता इकडे आणल्यानंतर
वेळ वाचणार आहे, अमेंडेड सीपीसी लागणार आहे, टाइम बाउंड आहे, अपिलामधला स्कोप लिमिटेड आहे. हे सगळं आपल्या लक्षात आल्यामुळं आपल्या खांद्यावरची जबाबदारी वाढली आहे. आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय म्हणतो? वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण असं म्हणत असतो की कुठल्या आजार आहे याचं योग्य निदान व्हायला पाहिजे, प्रॉपर डायग्नोसिस व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला एकदा योग्य डायग्नोसिस झालं की मग त्याच्यानंतर उपाययोजना तुमच्याकडे सुयोग्य पद्धतीने चालू होते. त्यामुळे कुठल्या पक्षकाराला कुठल्या दरवाज्यातून आत घेऊन जायचं न्याय व्यवस्थेमध्ये याचं डायग्नोसिस तुम्ही करायचं. याला कुठल्या प्रकारचा आजार झालेला आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना काय आहे हे जसं डॉक्टर शोधतो तशा प्रकारचं आपलं काम वाढतं. आणि हीच ती सुसंधी असते की ज्या सुसंधीचा उल्लेख मी ऍडव्होकेट सागर नेवसेंच्या बरोबर बोलताना केला. हे पारंपरिक कमर्शियल कोर्ट ऍक्ट मध्ये काय लिहिलंय काय नाही हे सांगणारं लेक्चर नाही आहे. हे लेक्चर या नवीन कायद्यामधल्या आपल्याला काय काय सुसंधी आहेत याच्याबद्दलच. आणि ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं की या कायद्यामुळं अमेंडेड सीपीसी लागू झाला, या कायद्यामुळं आपल्याकडं संधी वाढली, आपल्या बरोबरीने जबाबदारी वाढलेली आहे. आणि मग ती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी ही फार महत्वाची आहे. आणि ती जबाबदारी समजून घ्यायची असेल तर आपल्याला आव्हान आहे की आपण या कायद्यामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते वाचून घ्या. आणि मग जी अमेंडेड सीपीसी आहे त्याचा वापर कसा करायचा ते लक्षात येईल. आपल्या न्याय व्यवस्थेवरती, विशेषतः दिवाणी बाजूच्या न्याय व्यवस्थेवरती कायम आरोप केला जातो की तुमच्याकडची जी कॉस्ट आहे ना ती अनरिअलिस्टिक कॉस्ट आहे. म्हणजे जे न्यायालयामध्ये जे दिवाणी बाजूचं काम करणारे वकील आहेत त्यांच्या लक्षात येईल की आजही आपल्याला जी कॉस्ट मिळते ती कॉस्ट ही नगण्य असते. ते जे काही कोर्ट फी लावलेली ती असते, त्याच्यावरती जे काही सगळे वकिलाची जी फी ठरलेली असते प्रपोर्शनेट ती असते. पण ही कॉस्ट ही शिक्षा, भीती या प्रकारे वाटावं अशी तर नक्कीच नाही. आणि म्हणूनच अमेंडेड सीपीसी मध्ये कलम 35 जो आहे की जो कॉस्ट आहे तो पण बदललाय. म्हणजे मग रिअलिस्टिक कॉस्ट जर का या कायद्यामध्ये जर द्यायची झाली तर तो फायदा या पक्षकाराला मिळणार आहे. म्हणजे मग तारीख पे तारीख असं जे राज्य असतं ते राज्य या कमर्शियल कोर्ट ऍक्ट मुळे बदलण्याची शक्यता आहे. आपण उच्च न्यायालयात जाऊ आणि तिथं जाऊन वेळ काढू आणि एक 6 महिने त्याला खेळवू म्हणजे मग साहेबाची बदली होईल अशा प्रकारचं आपल्या बरेच पक्षकार आपल्याला सांगत असतात. हे डावपेच याचा पुनर्विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून लक्षात आलं का की याची सगळ्यामुळं आपल्या खांद्यावरची जबाबदारी वाढली. काय जबाबदारी आहे हा कायदा तर समजून घेतला पाहिजे. पण जो सामान्य पीडित आपल्याकडचा जो पक्षकार आहे त्या पक्षकाराला उत्तम प्रकारे न्याय जर द्यायचा असेल तर आपल्याला या कायद्याबद्दलची माहिती असलीच पाहिजे. किंवा आता जर मी म्हणेन की थोडासा चष्मा या जन अदालतच्या कार्यक्रमाला आल्यानंतर वेगळ्या प्रकारे बघायचं असतं, त्यामुळे तो चष्मा आपल्याला बदलला पाहिजे. आणि माझा आजपर्यंतचा अनुभव आहे की जन अदालत जे काम करत आहे त्याच्यामुळं अनेकांचं आयुष्य बदललेलं आहे. जन अदालत मधून लोकांची सेवा करण्याची सुसंधी आपल्याला मिळालेली आहे. तर आपल्या सगळ्यांची जी टीम आहे त्या टीमला मी भरभरून शुभेच्छा देतो. आज बार काउन्सिलचा जो उद्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्या तयारीच्या निमित्तानं मला आपली लवकर रजा घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मगाशी मी प्रकाश पाटील यांना म्हटलं की मी 30 मिनिटं बोलतो, मला साधारणतः 29 मिनिटं पूर्ण झालेली असं दिसतंय. त्यामुळे आपल्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. मला खरं पाहता आपल्या सगळ्या प्रश्नोत्तरांना उत्तर देण्याकरता खूप आवडतं. पण आज संध्याकाळी जे ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या सन्मानार्थ जी जेवणाची व्यवस्था केलेली आहे मुंबईमध्ये त्या ठिकाणी मला वेळेत जाणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नोत्तरांचं केव्हा तरी आपण परत शोधायचा, त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करूया अशी परवानगी मी जन अदालतकडे मागतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. जन अदालतचे धन्यवाद. धन्यवाद.
Thank you, sir. Thank you, Very sir. nice lecture. थँक्यू सो मच सर. Thank you, sir. Very Uh, nice may- lecture, sir. Thank you. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. मी Thank you. Can we get your contact number? Thank you, sir. त्यामुळे तू हे सगळं वेस्ट करतो Thank you, sir. तुझ्यामुळे युद्ध झालं असं लोकांना वाटेल, पण हे संपूर्ण जग ज्या पद्धतीने चालतं ते बदलण्यासाठी